प्रोजेक्ट पुढे दुसरं काही सुचत नव्हतं. एकतर वेळ कमी आणि कामही खूप होतं. काय सांगू तुला. एक्झॅक्टली मानसी, प्रायोरिटीज चेंज झाल्यात ना तुझ्या आता. म्हणजे माझीच बहीण माझ्याच घरी येते आणि एक मिनिट ताई, तू प्लीज काही चुकीचा विचार करू नकोस. हे बघ, अथर्वला मदत हवी होती. गीता काकींना बरं नव्हतं. घरात इतर कुणालाही वेळ नव्हता आणि तुझी इच्छा नव्हती. राईट? नव्हती माझी इच्छा. मला नव्हता इंटरेस्ट प्रोजेक्टमध्ये. काय मिळणार होतं तो प्रोजेक्ट करून मला? फेअर इनफ. हे बघ, अथर्वला मी मदत केली कारण त्याने मला विचारलं. त्याला मदत करून मला त्याच्या चेहऱ्यावर एक्साइटमेंट आणि समाधान बघायला मिळालं. ओके, मला आता निघावं लागेल. मला अजून उशीर नाही करायचा आहे. बाय. मानसी, मानसी, नाही नाही, नॉट अ प्रॉब्लेम. नाही, काहीच घाई नाहीये. हो हो, तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही वाचा. ओके, देन विल मीट अँड डिस्कस. राईट. थँक्यू डॉक्टर. सी यू. बोल संत्या. कधी? ऑफकोर्स मी असणार. तू फक्त वेळ सांग. 6. ओके, डन. बाय. लंच टाइम. चला जेवण करून घेऊ. यू गो हेड. मला भूक नाहीये. ओके, मग आपण नंतर जेऊया. मी थांबू शकतो. नाही, खरंच नको. ॲक्च्युली माझा आज उपवास आहे. ओ, मग आपण बाहेर जाऊन खाऊ काहीतरी उपवासाचं. बाहेर जनतामध्ये साबुदाणे वडे खूप मस्त मिळतात. हो, म्हणजे तू आतापर्यंत कधीच खाल्ले नसशील. इतके हॉरिबल असतात ते. आता तर तू टेस्ट करायलाच हवेत. मला नको म्हटलं ना मी विक्रांत. प्लीज. मानसी, काय झालंय? काही नाही. संत्या येतोय संध्याकाळी. मग मी काय करू? काही नाही, मी जस्ट सांगतोय तुला. पण मला कशाला? मानसी, आत्या तुला परत काही बोलली आहे का? विक्रांत, आत्या फक्त चूक झाली तरच रागवतात, नाहीतर नाही. मला कोणीही काहीही बोललेलं नाहीये आणि मला कुणाशी काहीही बोलायचं नाहीये. अरे मग मी नेमकं काय करू आता? तूच काय ते करू शकतोस रे बाबा. अरे काहीतरी म्हणजे नेमकं काय? हळू. हॉस्पिटल आहे. तुला ना सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. बस बस बस. हे बघ, तू ना आडून आडून अंदाज घे ना मानसीच्या मनात नक्की काय चाललंय त्याचा. तू तिच्यासोबत बराच वेळ असतोस की नाही, मग असं बोलता बोलता काढून घ्यायचं की तिच्या मनात नक्की काय चाललंय ते. तुला खरं सांगू का, मला ते जमलं पाहिजे रे. अरे हो, तुला सांगायचं राहील. मी ना आज मानसीला फोन केला होता. म्हणते तिला की तुला पिकअप करायला येऊ का? तर म्हणाली, अरे माझी ना आजी आजोबा गावाला चालले. म्हणतं मग त्यांना सोडायला येऊ का? तर म्हणली, अरे ते पोचले सुद्धा असतील स्टेशनवर. आणि तेवढ्यात मला आजीचा मागून आवाज ऐकू आला. मी वेडा झालो, काय करावं मला काही कळेच ना. म्हणून सांगतोय तुला, तू तू कर ना काहीतरी यार. हे बघ संत, म्हणजे मी या मताचा आहे. हे प्रेम, रिलेशनशिप हे जे असतं ना, त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपणहून पुढे जायला पाहिजे. म्हणजे कसं आहे, तिसऱ्याची हेल्प होण्याऐवजी कन्फ्युजन जास्त वाढतं त्यामुळे. बरोबर आहे तुझं. हे बघ, मुळात मानसी माझ्याशी चांगलीच वागतेय. काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त मला क्लॅरिटी मिळत नाहीये. खरं तर मानसी खूप स्ट्रेट फॉरवर्ड मुलगी आहे. म्हणजे ती अशी लाजरी बुजरी नाहीये. तिच्या बाबतीत मध्यस्थीची काही गरज नाहीये खरं तर. पण तुझ्यासाठी म्हणून मी ट्राय करू शकतो. थँक्स यार, थँक्स अ लॉट. पण कसं आहे, मला असं वाटतं की
संत्या तू स्वतः यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे. म्हणजे असं खंबीरपणे पुढे जा. काय आहे ना, काही मुलींना अशी मध्यस्थी केलेली आवडत नाही. आता मानसी नेमकी त्यामधलीच निघाली तर? नाही म्हणजे थोडक्यात तू मला मदत करणार नाहीयेस असा मला दाट संशय येतो. अगो बाई, हळूहळू. सॉरी, मला यायला जरा लेट झाला. तुम्हाला सी ऑफ करायलाच येणार होते. अगं बरं झालं, आम्ही निघालोच होतो. कशी आहेस तू बाळा? मजेत. बरं, तुम्ही दोघंही स्वतःची काळजी घ्या. तुम्ही सगळं घेतलंय का नीट? हो हो, सगळं घेतलंय अगदी. अगं बाई, बरं आठवलं. मनू, प्रत्येक वेळी घराबाहेर पडताना गॅस खाल्लं बंद करायचं लक्षात ठेव. हा हो हो, लक्षात ठेवते. आणि हो म्हणू, एक दिवसाआड तरी झाडांना पाणी घाल. थोडासा वेळ काढ त्यासाठी. आणि हो, इमर्जन्सी असली तर 1 किल्ली शेजारी देऊन ठेवलेली आहे. हो आजोबा, माहिती आहे मला. अगं खरंच त्या संतोषरावांना सांगायचं राहिलं. त्यांना सांग बर का, आम्ही बाहेर गावी निघालोय म्हणून. संतोषराव कोण? अगं संतोषराव म्हणजे ते नंतर सांगते तुला. बरं, ते असो. आजी आजोबा, तुम्ही प्लीज स्वतःची काळजी घ्या. आणि मनू बरोबर वाटलंच तर मी थांबेन, कारण तिला एकटं वाटेल ना, तिला जरा सोबत होईल. हा, अगं पण तू आधी तुझ्या घरच्यांशी बोल आणि मग ठरव काय ते. त्यांचं काय म्हणणं आहे तेही बघ. आणि दुसरं म्हणजे, अगं इथे तुझी काळजी कोण घेणार? ही सकाळी जाते ती संध्याकाळी येते परत. मी मॅनेज करेन ना, तू कशाला टेन्शन घेते? तुम्ही आता निघा पटकन, तुम्हाला उशीर होईल. हो, चला निघूया. अरे हो, त्या डायरीतला नंबर घ्यायचा राहिला संतोषरावांचा. अगं बाई, आजोबा चला आता. चला. संतोषराव हे कोण? ए ताई चल ना. आले आले. सांग ना, नाही करणार आहेस ना मला मदत? अरे मी असं कुठं म्हटलंय? नाही पण मी तुला नक्की मदत करेन असंही स्पष्टपणे म्हणत नाहीस ना तू. आम्ही मित्रांनी तुला पूर्वी मदत केलेली विसरलास ना सगळं? अरे नाही, मी विसरत नाहीये. पण मला असं वाटतं की हे खूप नाजूक काम आहे. ते सांभाळून करायला हवं. म्हणजे तुझं चांगलंच व्हावं असं मला वाटतंय रे. हा 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 हा, काय गोड गोड बोलतोस रे तू. पण माझं काहीही काम करणार नाहीयेस. अरे असं नाहीये संध्या. ठीक आहे ठीक आहे, तू नाही केलीस ना मदत तर काही हरकत नाही. मी एक्सटर्नल सोर्सेस वापरतो. एक्सटर्नल सोर्सेस कोण? प्लायवूड? हो हो, घे त्याची मदत घे तू. आला मोठा शहाणा, त्याचीच मदत घे म्हणे. ते मी बघतो कोणाची काय मदत घ्यायची. तू माझ्या कामाचा नाहीस एवढं मात्र मला कळलं. अरे संत्या, संत्या, अरे हाय. हाय. अगं संत्या आता जस्ट गेला. संत्या प्लीज नका बोलू त्यांना. मला ऑलरेडी उशीर झाला आणि तसंही माझं त्यांच्याकडे काही काम नाहीये. अगं उशीर होत होता तर सांगायचं ना, मी पाठवलं असतं संत्याला. विक्रांत प्लीज. अगं संत्या म्हणत होता की डिनरला वगैरे भेटायचं का आज. तू खाली का नाही आलीस? असंच. अगं मग चल ना थोडा वेळ. मला माहित नाही तुमच्या घरच्यांच्या मनात काय चाललंय किंवा त्या संत्याच्या मनात काय चाललंय ते. बट यू नो व्हेरी वेल की मी अजून लग्नाचा पूर्णपणे विचार केलेला नाहीये. आणि जरी केला तरी संतोष माझी चॉईस नाहीये.